कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं, लागला का फोन? तुम्ही काही काळजी करू नका, आपल्या साऊचं काहीही वाईट होणार नाही। हं? किती फोन केले असतील याचा काही हिशोब नाही। सावलीचा फोन तर लागतच नाहीये, म्हणून त्या सोहमला केला तर तोही उचलत नाही। आता काय उत्तर देणार असा प्रश्न पडला असेल म्हणून कदाचित उचलत नसतील। हे बघा, होईल संपर्क, तुम्ही शांत राहा। नाही, शांत तर राहावंच लागणार आहे ना मला, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही। सध्या सावलीच्या आयुष्यात खूप संकट येत आहेत, खूप संकट येणार आहेत, आणि मला जे संकेत मिळतात त्यामुळे माझी भीती अजून वाढतीये। या संकटात जीव जाण्याचंही भय आहे। सकाळी सकाळी भिका मागायला दुसऱ्यांच्या घरी फोन करा, ठेवा। माझा असा अपमान करून जर तुझ्या आत्म्याला शांती मिळणार असेल ना, तर देव करो ती शांती तुझ्या आत्म्याला कायमची मिळो। बरं, आता मुकाट्याने मला सांग, तू सावलीला कुठे गायब केलंयस? जगन्नाथ, माझ्या ताराची एवढी मोठी सिंगिंग कॉम्पिटिशन आहे, त्यामध्ये ती पुढे जाऊ नये म्हणून तूच केलेलं कारस्थान आहेस ना हे जगन्नाथ? सगळं कळतंय मला। मुकाट्याने सांगून टाक, तू सावलीला कुठं गायब केलंयस, नाहीतर तुझा खेळ खलास झाला समज। दुसऱ्याच्या जीवावर जगणारे परजीवी झाल्या का फालतू धमक्या देऊन? ठेवा फोन। सावली हरवलीये हे ऐकल्यानंतर हा जगन्नाथ इतका तिचा सख्खा बाप असल्यासारखा काळजीत का पडलाय? याचा अर्थ सावली त्याच्याकडे नाहीये, त्यामुळे हा टेन्शन मध्ये आहे का? याच्या आवाजावरून तरी तसंच वाटतंय। पण मग जर सावली याला माहित नाहीये कुठे, तर सावली आहे कुठे? काय झालं? ही भैरवी मलाच विचारतीये सावली कुठे म्हणून, पण तिला असं वाटतं की तिला मीच गायब केलंय। मला काय या सगळ्याचा लवकरात लवकर जाब विचारायला हवा। मी आलोच। तुम्ही जा, जरूर जा, पण 2 घास खाऊन घ्या ना। अहो, सकाळ झाली आणि सारंग असा सोफ्यावर का झोपलाय? म्हणजे रात्री उठून त्या मुलीला शोधायला गेला होता वाटतं। सारंग रात्रभर ह्या मुलीसाठी जागला? काय करायचंय माणसाचा? इतकी मोठी कंपनी चालवतो आणि त्या फडतूस फालतू मुलीसाठी एवढा का जीव तळमळतो याचा? माणसांना भिकेचे डोळे लागतात ते ऐकलं होतं मी, पण आज प्रत्यक्षात बघते। त्या हुशार माणसाला हे समजत कसं नाही की ती मुलगी कुठल्याच पद्धतीने याच्या लायकीची नाहीये, तरी हा सारंग, थोडी कॉफी घे, बरं वाटेल तुला। हे बघ सारंग, तशी वाईट वेळ येते ना, तशी ती निघून सुद्धा जाते, आणि आपण काळजी करत बसलो तर काहीच घडत नाही। मुळात विचार करायला किंवा कुठलीही ॲक्शन घ्यायला माणूस फ्रेश असला पाहिजे ना। सो थोडी कॉफी घे आणि खाण्यापिण्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नकोस।
फ्रेश होऊन येतो मी. तिलोत्तमा मेहेंदळे. तू इथे परत? कमाल आहे तुझी. तुझा वेळ जात नाही का रे? मेहेंदळे कुटुंबाचं नाव घेतल्याशिवाय तुझं पोटच भरत नाही. हा? मला इथे एक क्षण सुद्धा थांबायची इच्छा नाहीये, पण पर्याय नाही ना म्हणून आलोय. एका प्रश्नाचं मला उत्तर दे, मी जातो. बोल. माझी पोरगी कुठे आहे? तू असशील रिकाम टेकडा. माझ्याकडे खूप कामं असतात. माझ्याकडे हा असा वेळच नाहीये रे दारोदारी जाऊन विचारायला ही कुठे आहे ती कुठे आहे. हा? जा. तिलोत्तमा मेहेंदळे, मी नीट प्रश्न विचारतोय, मला नीट उत्तर हवंय, अच्छा. नाहीतर माझा ताबा सुटणार. धमकी देतोयस? माझ्या आईला धमकी देतोयस? हो, देतोय. ए जगन्नाथ, तुझी एवढी हिंमत आमच्याच घरात येऊन आमच्या आईला धमकी देतोस तू? चल बाहेर. मी आधीच सांगितलंय, हा, माझी पोरगी हरवली आहे. पोरगी हरवली आहे, मला कानोकान खबर नाहीये ती कुठे गेली आहे, कुठे. मला आत्ताच्या आत्ता तिची सगळी माहिती पाहिजे, नाही तर मी माझ्या रागावर नियंत्रण देऊ शकणार नाही. आणि त्याच्यानंतर जे काही होईल ना, त्याचे परिणाम तुम्हाला सगळ्यांना भोगावे लागतील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.